गेल्या 6 महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अक्षरशः अनेक ठिकाणचे रस्ते हे पूल वाहून गेलेले आहेत। आपण आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोंदेगाव या परिसरात आलेलो आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर हा गोंदेगाव जवळके रस्ता आहे आणि या ठिकाणी वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्यामुळे या ठिकाणी अक्षरशः म्हणजे रस्ताच आणि पूलसुद्धा या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे वाहनं चालवताना अक्षरशः धारकांना जी आहे तर ती तारेवरची कसरत करावी लागते, कारण की कोणत्या खड्ड्यामध्ये वाहन जाईल हे सांगता येत नाही। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहेत तर यांची मागणी आहे की या ठिकाणी हा पूल तयार केला पाहिजे, रस्ता बांधून दिला पाहिजे। तर आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। मला हे सांगा का या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता हा पूल वाहून गेलेला आहे, तर तुमची एकंदरीत शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे एवढीच मागणी आहे की या रोडवरून भरपूर अशी रहदारी चालते, सर्व शेतकऱ्यांचे मार्केटला माल वगैरे जातात, शाळेतली मुलं जातात, तर लवकरात लवकर या पुलाला काहीतरी उंची देऊन आणि एक मोरीसारखे म्हणजे हे करून आणि पूल बनवून म्हणजे हा रहदारीसाठी मोकळा करून द्यावा। कारण प्रत्येक वर्षी खूप हाल होत आहे। प्रत्येक वेळेस पाऊस आला म्हणजे खरं सगळे दगड माती वाहून जाते आणि त्यामुळे येताना जाताना सगळा खूप त्रास होतो। आता हे खड्डे बघितले तर सकाळी 2-3 गाड्यावाले पडले या ठिकाणी आणि भरपूर असा त्रास सहन करावा लागतो। तरी शासनाला आमच्या सर्व शेतकऱ्यांकडून गावकऱ्यांकडून विनंती आहे की लवकर या पुलाची दखल घेऊन या ठिकाणी आम्हाला गोंदेगाव आणि जवळका रोड व असणारा हा जो पूल आहे हा लवकर उंची देऊन मोकळा करून आणि रहदारीसाठी मोकळा करून द्यावा, अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी शासनाला विनंती करीत आहे। एकंदरीत पाहता शेतीमाल नेण्यासाठी आणि शाळेत जाण्यासाठी आणि हा रहदारीचा रोड असल्यामुळे या ठिकाणी या रस्त्याचं पुलाचं काम करून देण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।